नमस्कार. इतिहास टेस्टी किचनमध्ये आज बनवणार आहोत आपण कच्च्या आंब्याचं आमरस. त्यासाठी 3 आंबे घेतले कच्चे, मोहरी, जिरा, हळद चिमूटभर, तुंप, साखर. हे कच्च्या आंब्याचे हे थोडं काळा भाग काढून आपण शिजायला ठेवू. आंबे कुकरमध्ये टाकून पाणी टाकू, कुकरमध्ये शिजून घेऊ. हे कच्च्या कैऱ्या शिजायला ठेवलंय. एक शिट्टी होईपर्यंत हाय फ्लेमवर ठेवायचा, नंतर कमी गॅस करून 10-15 मिनिटं शिजून घ्यायचे. कैऱ्या शिजल्या आपण याच्यामधलं गरम पाणी काढून घेऊ. दुसऱ्या भांड्यामध्ये गरम पाणी काढून घेतले. हे पाणी पण टाकायचं आपल्याला. याच्यामध्ये थंड पाणी टाकून थोडं थंड होऊ दे. 5-10 मिनिटं थंड होऊ दे. शिजवलेल्या कैऱ्या थंड झाल्या आपल्या. असं हे काढून घेऊ आपण. याचं रस काढून घेऊ. याच्यामध्ये टरफलं काढून घेऊ. हे या भांड्यामध्ये टाकून घेऊ. पाणी काढून ठेवलं तर आपण गरम त्याच्यामध्ये टाकून घेऊ. याला अजून एक वेळ धुवून घेऊ. म्हणजे टरफलाला आठवडा चिटकलेलं पूर्ण निघून जाणार. मिक्सरमधून काढायची गरज नाही आता याला. कारण गिठोळ्या राहिल्या असत्या, अशा गाठी गाठी राहिल्या असत्या तर मिक्सरमधून काढावं लागलं असतं. आपल्या गाठी राहिल्याने रस एकदम हे झालेला आहे. रसामध्ये काहीच गाठ्या राहिलेल्या नाहीत. एकदम चांगला रस झालेला आहे. गाठ्या राहिल्या असत्या तर आपल्याला मिक्सरमधून काढावं लागलं असतं. कढई तापवायला ठेवली. कढईमध्ये तुंप टाकून घेऊ. 2 चम्मच तुंप टाकलं. थोडं जिरं टाकू. जिरं तडतडलं मोहरी टाकून घेऊ. एकदम थोडी हळद टाकायची आपल्याला, एकदम चिमूटभरी. थोडी जास्त हळद टाकली तर चव बिघडणार आपली. जे कैऱ्याचा रस काढलेला होता कच्च्या कैऱ्याचा ते टाकून घेऊ. थोडा घट्ट आहे, थोडं पाणी टाकून. शिजल्यानंतर अजून जास्त घट्ट होणार आहे म्हणून थोडं पाणी टाक.
साखर टाकली, अर्धी वाटी जास्त साखर टाकली. साखर जर कमी वाटली आपल्याला तर टेस्ट करून बघायचं, अजून टाकायचं आणि शिजवायचं. साखर टाकून याला 5-6 मिनिटं शिजू देऊ. हे आमरस पुरणपोळी सोबत, साधे चपाती सोबत, शेवड्या सोबत चांगलं लागते. पण पुरणपोळी सोबत जर बनवायचं असलं तर जिरे आणि मोहरी टाकायची नाही, तर तुंप आणि चुटकीभर हळद टाकायची. एकदम चुटकीभर नमक टाकायचं त्याच्यामध्ये थोडं. कोणत्याही गोड पदार्थात चुटकीभर नमक टाकले त्याची टेस्ट वाढते थोडी. आमरस झालंय आपलं, काढून घेऊ बाउलमध्ये. बघा कसं छान दिसते. आणि कच्च्या आंब्याचा आमरस खूप छान लागते. बघा झाला आपला आमरस रेडी. प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. बघा कच्च्या आंबस थालीची मी प्लेट तयार केली. आमरस सोबत साधी चपाती पण चांगली लागते. अशा आमरस सोबत पुरणपोळी सोबत खायचं असलं सांगितलंच मी, जिरं टाकायचं नाही, मोहरी टाकायची नाही, डायरेक्ट तुपाची फोडणी द्यायची, चिमूटभर हळद टाकायची. साध्या चपाती सोबत खायचं असलं तर असं करायचं, मोहरी जिरं टाकून. शेवड्या केल्या, शेवड्यामध्ये आमरस खूप छान लागते. हे बारीक शेवड्या आहेत, उकडून घेतलेल्या आहेत, त्याच्यावर आमरस घेतलेला आहे, दुधाच्या ऐवजी आमरस टाकलेला आहे. हे पण खूप छान लागतं. पापड घेतल्यासोबत बटाट्याची भाजी छान लागते. करून बघा. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.